राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जलालभाई राजपूरकर यांच्यावर शनिवारी सकाळी जीवघेणा हल्ला झाला। या संदर्भात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खेड पोलीस अधिक तपास करत आहेत। खेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आणि खेड जेसीआय या सामाजिक संस्थेचे माजी अध्यक्ष जलालभाई राजपूरकर यांच्यावर शनिवारी सकाळी जीवघेणा हल्ला करण्यात आला। इको कारमधून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर येत असून खेड पोलीस स्थानकात याविषयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। जात असताना पिकनिक पॉइंटच्या जवळ गेल्यानंतर माझ्या पिकनिक पॉइंटमध्ये एक इको गाडी खाली मला उभी असलेली दिसली। इको गाडीमध्ये शेजारी एक व्यक्ती अशी संशयास्पद त्या ठिकाणी दिसल्यानंतर मी माझी गाडी खाली घेतली, पिकनिक पॉइंटमध्ये गेलो आणि सदर व्यक्तीला विचारणे केलं की आपण या ठिकाणी काय करताय। तर व्यक्ती काही बोलायला तयार नाही। तेवढ्यात त्याच्या हातामध्ये ग्लास होता दारू, त्यामध्ये थोडंसं मद्यपान करत असावं, जास्त प्रमाणात मद्यपान केलेलं होतं। तर मी त्या व्यक्तीला बाहेर निघण्यासाठी जोरात बोलल्यानंतर त्याचे 4 सहकारी जोरात धावत येऊन माझ्यावरती त्यांनी मारण्याला सुरुवात केली। या ठिकाणी जोरदार हल्ला केला, माझ्यावरती प्रहार केला आणि हाताने मारण्यात येत होतं आणि फक्त तो सांगत होता की टॉमी काढ, थळी काढ, पाना घे गाडीतून। हा हल्ला कशातून झाला असेल? हा जस्ट असं बोलता बोलता त्यांना तुम्ही हटकले जागेत बसण्यावरून त्याच्यामुळे झाला असेल की राजकीय देशापोटी झाला असेल की तुम्ही सामाजिक कार्यात बरेच जो उपोषण करतात त्याच्या देशापोटी कुणीतरी केला असेल? काय मत आहे तुमचं? मी त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीला विचारणे केला व 4 व्यक्ती दडून बसलेल्या धावत येऊन खाली जेटीवरती असून तिकडून धावत आले आणि चौघांनी माझ्यावरती हल्ला केला। हा हल्ला का झाला, कशामुळे झाला हे मलाही त्याचं संभ्रमात आहे। जे मला जे मारहाण झाली, त्याचं जे काय हल्ला झाला त्याची मी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे। खेड पोलीस ठाण्याने रितसर त्या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे। त्यांची तपास यंत्रणा चालू आहे। हा हल्ला कशामुळे झाला, कोणी केला हे तपास यंत्रणा माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या सद्बुद्धीप्रमाणे ती तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करून त्याचा छडा लावेल याचा मला विश्वास आहे।